महिना, पवित्र महिना. आषाढ महिन्याचं महत्त्व आणि कथा. आषाढ हा हिंदू पंचांगाचा चौथा महिना आहे. याला पवित्र महिना म्हणतात आणि सगळे मानतात. धार्मिक महत्त्व. देवशयनी एकादशी. या दिवशी भगवान विष्णू 4 महिन्यासाठी योग निद्रेत जातात. चातुर्मास सुरू होतो. लग्न म्हणजे बंद होतात. गुरुपौर्णिमा. व्यास ऋषींचा जन्मदिवस. गुरूंची पूजा करतो. गुरुर् ब्रह्मा श्लोक म्हणून. पंढरपूर वारी. वारकरी मंडळी पायी पंढरपूरला निघतात. आषाढी एकादशीला लाखो वारकरी विठ्ठलाच्या दर्शनाला जातात. पर्जन्याचा महिना. पावसाळ्याला सुरुवात होते. पावसाळा सुरू होतो. चकचक होते, गजगज होते. सगळीकडे थंडावा गारवा निर्मातो आणि धरणी माता हिरवागार शालू परिधान करते. शेतीसाठी, शेतकऱ्यांसाठी खूप शुभ मानतात. नैसर्गिक महत्त्व. पाऊस सुरू होतो, निसर्ग हिरवा होतो, म्हणूनच याला निसर्ग आणि भक्तीचा महिना म्हणतात. आषाढी एकादशीची कथा. पुंडलिकाची गोष्ट. खूप वर्षापूर्वी पुंडलिक नावाचा मुलगा होता. सुरुवातीला तो आईवडिलांना खूप त्रास द्यायचा. नंतर त्याला पश्चाताप झाला आणि तो त्याची खूप सेवा करू लागला. एक दिवस भगवान विष्णू आणि रुक्मिणी माता त्याच्या घरी आले तेव्हा पुंडलिक आईवडिलांची पाय चेपत होता. भगवंताला थांबवण्यासाठी पुंडलिकाने एक वीट फेकली आणि म्हणाला, प्रभू थोडा वेळ या विटेवर उभे राहा. मी आईवडिलांची सेवा करून येतो. भगवंताला पुंडलिकाची भक्ती आणि मातृपितृसेवा ही आवडली की ते तसेच त्या विटेवर हात कटेवर ठेवून उभे राहिले. तेव्हापासूनच पंढरपूरच्या विठ्ठलाची मूर्ती अशी विटेवर उभी आहे. या दिवशी ही घटना घडली होती. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाची एकादशी म्हणून तिला आषाढी एकादशी म्हणतात. आषाढात काय करतात? वारी, दिंड्या, टाळ, मृंग, ज्ञानोबा माऊली तुकाराम. उपवास. एकादशीचा उपवास, भजन, कीर्तन, गुरूंची पूजा. गुरुपौर्णिमेला हिरव्या बांगड्या, मेहंदी, नवीन लग्न झालेल्या बायकांसाठी. थोडक्यात आषाढ बरोबर भक्ती अधिक पाऊस अधिक सेवा अधिक वारीचा महिना. वारकरी मग तुम्हीसुद्धा वारीला जाण्याचा प्रयत्न करा. आणि आषाढ महिना म्हणजे हिंदू पंचांगातील नुसताच चौथा महिना नसून तो अंतर्मनातील सुप्त चेतनेला जागृत करणारा अध्यात्माचा मंगल प्रारंभ आहे. ज्याप्रमाणे आषाढातील पहिला पाऊस कोरड्या धरतीला नवजीवन देतो, त्याप्रमाणे ईश्वराची पहिली सरी मानवी अंतःकरणातील कोरडेपणा धुवून भक्ती साधना आणि आत्मप्रकाशाचे बीज अंकुरते. म्हणूनच आषाढ हा ऋतूंचा नव्हे तर आत्मजागृतीचा महिना आहे. असा हा आषाढ महिना. सौ प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर, प्रमिला छंद, प्रमिला ब्राह्मणकर. यूट्यूब चॅनल आहे 2, प्रमिला छंद संस्कृती दर्शन. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. सगळ्यांना आनंद द्या. सगळ्यांचा आनंद बघा आणि शेअर करून कोण काय म्हणतं ते सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आनंद घ्या. कसा वाटला आनंद द्या. कमेंट्समध्ये कळवा.